श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 29 जुलैला म्हणजे बुधवारी आली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमा तिथीला दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. ही पौर्णिमा अत्यंत पवित्र सण मानला जातो. ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता, आभार मानण्याचा हा दिवस आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, शिक्षक, माता-पिता आणि आपल्या जीवनात योग्य मार्गदर्शन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर हा व्यक्त केला जातो. गुरूंप्रती आदराचा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर जरी आपल्यावरती कोपला, रागवला तरी गुरु वाचवू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वरही आपल्याला वाचवू शकत नाही. त्यामुळे आपल्या गुरुचा कृपाशीर्वाद किंवा आशीर्वाद, त्यांचा वरदहस्त आपल्यावरती असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपले गुरु कोण असतात तर बघा, सांगितल्याप्रमाणे आपले पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले जन्म दिलेले माता पिता, आई वडील. त्यानंतरनं दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक, ज्यांच्याकडून आपण शिक्षण घेतो, ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा मिळते, ज्या व्यक्तीकडून आपल्याला बुद्धीची, ज्ञानाची प्राप्ती होते, ते आपले सर्वच गुरु असतात. आणि वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेचं विशेष असं महत्त्व सांगितलं गेलं आहे. या दिवशी आपल्या गुरूंची सेवा, उपासना करायची असते. आता आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आणि त्यांचीच आपल्याला या दिवशी सेवा, उपासना करायची आहे. स्वामींची मूर्ती असेल तर त्या स्वामींच्या मूर्तीवरती पंचामृतानं, दुधानं किंवा मग स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा. त्यांना अष्टगंध, पिवळ्या रंगाची फुलं, नैवेद्य अर्पण करा. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. स्वामींना बघा, चाफ्याची फुलं जी आहेत तर ती अत्यंत प्रिय आहेत, तर ती चाफ्याची फुलं तुम्ही अर्पण करायची आहेत. त्यासोबतच बेसनाचे लाडू हे देखील तुम्ही अर्पण करायचे आहेत. आणि हे सर्व सेवा करण्यासोबतच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणतीही सेवा केली तरी त्याचं दुप्पट फळ हे आपल्याला प्राप्त होतं. या दिवशी शक्य असेल तर तुम्हाला बघा, स्वामी चरित्र सारामृत त्याचं एक पूर्ण पारायण करायचं आहे. त्यामध्ये बघा साधारण 21 अध्याय असतात आणि 2 ते 3 तासामध्ये याचं वाचन हे पूर्ण होतं. तसेच या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जपसुद्धा करू शकतो. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं पठण करू शकतो. तर या सेवा आपण आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. हा दिवस खूप शुभ असल्यानं या दिवशी मुलांसाठी सुद्धा काही उपाय केले जातात. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते किंवा प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाची खूप प्रगती व्हावी, त्याला नोकरीमध्ये, उद्योगधंद्यामध्ये यश मिळावं, माझी मुलगी किंवा माझा मुलगा याच्यावरती येणारं प्रत्येक संकट, विघ्न, दोष दूर व्हावेत. नोकरी, व्यवसायात, उद्योगधंद्यात, अभ्यासामध्ये त्याची प्रगती होऊन त्याचं कल्याण व्हावं, त्याच्या कुंडलीतील दोषाचं निवारण व्हावं, मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा कमी व्हावा, त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावेत, अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आणि म्हणूनच 29 जुलै वार बुधवार या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईनं मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. मुलांच्या सर्व अडचणी, विघ्न, संकट दूर होतील. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप यश मिळेल. तर ती कोणती वस्तू आहे, आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया.
या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ हा येत्या 28 जुलैच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी 6:18 होणार आहे. तर समाप्ती ही दुसऱ्या दिवशी 29 जुलैला म्हणजेच बुधवारी रात्री 8:05 होणार आहे. उदय तिथीनुसार 29 जुलैच्याच दिवशी बुधवारी ही पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशीच आपण आवर्जून व्रत करायचं आहे. आईनं आपल्या मुलांसाठी किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हे पौर्णिमेचं व्रत केलं तर अतिशय उत्तम राहणार आहे. आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी हे व्रत केलं तर त्यामुळं मुलांच्या कुंडलीतील सर्व दोष हे आपोआप दूर होत असतात. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला बुधवारी 29 जुलैच्या दिवशी दुपारी 12 वाजण्या अगोदरच करायचा आहे. हा उपाय आपल्याला स्वामींच्या केंद्रात तर सांगितलेलाच आहे आणि तोच उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ हे आपल्याला अजिबात टाकायचं नाही. आता 2 मुलं असतील तर हा भात आपल्याला वेगवेगळ्या 2 वाट्यांमध्ये किंवा प्लेटांमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या भातावरती आपल्याला 1 चमचा दही टाकायचं आहे आणि हा उपाय करताना देवघरामध्ये धूप दीप अगरबत्तीही लावायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. आता देवघरामध्ये आपण अगरबत्ती लावल्यानंतर जी विभूती पडते तर त्या विभूती जी आहे तर ती चिमूटभर विभूती आपल्याला यावर भातावरती म्हणजेच दह्यावरती टाकायची आहे. 2 काळे मिरे दोन्ही प्लेटमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. 2 देठासहित मिरच्या घ्यायच्या आहेत 2 मुलांसाठी वेगवेगळ्या आणि त्या भातावरती ठेवून द्यायच्या आहेत. देठासहित असाव्यात, वाळलेल्या असाव्यात लाल रंगाच्या. यानंतर आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे. पाटावरती बसवताना मुलांचं तोंड जे आहे तर ते पूर्वेकडील येईल आणि तुमचं तोंड पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. चुकूनही मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं नाही. यानंतरनं तो भात मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. आणि ओवाळत असताना आपल्याला बघा, माझ्या मुलांना लागलेली नजर बाधा दूर होऊ देत, येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर नष्ट होऊ देत, माझ्या मुलांची प्रगती होऊ देत असं म्हणत आपल्याला हा भात 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. आणि घरातून बाहेर नेऊन आपल्याला हा भात एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे, जेणेकरून पक्षी किंवा कीटक हे भात खातील अशा ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. नंतरनं बघा, आपल्याला हा जो उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही, मौन पाळायचं आहे. जाताना देखील मौन पाळायचं आहे आणि हा भात टाकून आल्यानंतरनं आपल्याला पाठीमागे अजिबात पाहायचं नाही. आल्यानंतरनं हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे, देवघरासमोर उभं राहायचं आहे आणि आपल्या स्वामींना नमस्कार करायचा आहे. 108 वेळा या दिवशी आवर्जून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे.